भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ लक्षात ठेवा. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी चांगला झटका दिला. आता तसं होऊ देऊ नका. अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन. लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये बारामतीकर अजित पवारांना जास्त जोर का झटका देणार? अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका. बारामतीमध्ये पवारांशिवाय दुसऱ्या कुणाला संधी आहे की नाही? 100 वर्ष एकाच घरामध्ये संधी, मग बाकीच्यांनी काय करायचं? नवीन नेतृत्व तयार करण्याच्या पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा सवाल. मी शरद पवारांना सोडलं नाही. कामं रखडल्यानं सत्तेमध्ये भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदार पवारांना सांगत होते. अजित पवारांचं बारामतीमध्ये वक्तव्य. लोकसभेनंतर मी लाडकी बहीण झाले. भावानं मागितलं असतं तर सगळं प्रेमानं दिलं असतं, पण सरकारनं 1500 रुपये बहीण भावाच्या नात्याची किंमत लावली. सुप्रिया सुळेंची टीका. जो करेल मंत्री त्याचा होईल वाजंत्री. पाटणमधल्या सभेतून उद्धव ठाकरेंचा शंभूराज देसाईंवर टीका. बारामती हेलिपॅडवर शरद पवारांच्या बॅगांची तपासणी. प्रचारासाठी करमाळ्यामध्ये आज जाता नाही. पवारांची बॅग अधिकाऱ्यांनी तपासली. भाजपसोबत जाण्याची वरिष्ठ पातळीवर चर्चा. पक्षातील सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये भाजपसोबत जाण्याचं ठरलं. वळसे पाटलांची माहिती. नवाब मलिकांसह राजकीय घडामोडींवर लोकठोक भाष्य करणारी मुख्यमंत्री शिंदेंची महामुलाखत. पहा संध्याकाळी 5 वाजता फक्त TV9 मराठीवर. काँग्रेसने नाही तर पंतप्रधान मोदींनी बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न उपाधीनं सन्मान केला. राजनाथ सिंह यांचं विधान. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा. दिल्लीची चाकरी करू नका. संजय राऊतांची टीका. तर राज ठाकरेंच्या सभेमध्ये माझ्यासाठी खुर्ची ठेवली होती. आपल्या सभेमध्ये त्यांच्यासाठी खाट ठेवूयात. राऊतांचा टोला.